खोपोलीत शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे मोठे शक्ती प्रदर्शन। नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक अभाई शेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। खोपोलीत शहरात सर्वत्र निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले आहे। आज दिनांक नोव्हेंबर 17 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अपक्ष उमेदवारांसह राजकीय पक्षातील सर्व उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यामध्ये महायुतीकडून खोपोली नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक अभाई शेंडे यांच्या अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले भव्य रॅली व शक्ती प्रदर्शन पाहण्यासारखे होते। निघालेले भव्य शक्ती प्रदर्शन रॅलीत कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीने खोपोलीत महायुतीची मोठी ताकद निर्माण झाली होती। सर्व अधिकृत उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य मतदार यांच्या हजेरीने कुलदीपक शेंडे यांच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यात आल्याने कुलदीपक शेंडे यांचा विजय निश्चित असल्याच्या शहरात चर्चा सुरू आहे। यावेळी आमदार महेंद्र थोरवे व आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना खोपोलीत निवडणुकीचे वारे कुलदीपक शेंडे यांच्याकडून वाहत असून त्यांचा विजय निश्चित आहे याबाबतच्या प्रतिक्रिया दिल्या। तसेच नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक अभाई शेंडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या सर्व मतदारांचे, महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले। महायुतीचं सरकार आहे, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे। आज आपण पाहताय की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश या ठिकाणी मिळालेले खोपोली नगरपालिकेमध्ये। तसेच आज पुन्हा एकदा नगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे प्रचंड बहुमताने विजयी होतील हा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आहे। भाजप आणि शिवसेना ही दीर्घकाळ नैसर्गिक युती राहिलेली आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचा आणि सर्वसामान्य जनतेचाही कल ही शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टीची युती झाली पाहिजे असा होता। या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाद मीडियाच्या माध्यमातून आणि अन्य वेगवेगळ्या माध्यमातून होते। वेगवेगळ्या पद्धतीनं काही दबावही या ठिकाणी येत होता, पण आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते हे महायुतीच्या बाजूने होते आणि त्यामुळे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून आता भारतीय जनता पार्टीचे 8 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि निश्चितपणानं या सर्व शिवसेनेचे, भाजपचे, आरपीआयचे सर्व जे उमेदवार आहेत ते विजयी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये महायुतीचे कार्यकर्ते अभूतपूर्व अशा पद्धतीचा विजय घडवतील आणि खोपोलीचा कुलदीपक हा आता सगळ्या खोपोलीकरांचा कुलदीपक ठरणार आहे याची मी तुम्हाला खात्री व्यक्त करतो। विश्वास आहे की जी पारंपरिक युती झालेली आहे शिवसेना, बीजेपी आणि आरपीआय युती, त्या युतीमध्ये फक्त मीडियामध्ये काही बातम्या होत्या की युती होईल होणार नाही, परंतु सर्व उमेदवारांना आणि आमच्या सर्व पक्षश्रेष्ठींना विश्वास होता की पूर्णपणे जे महायुतीचं जे काही वाटप असेल सीट्सचं ते व्यवस्थितपणे पूर्ण झालेलं आहे आणि आता पूर्ण जल्लोषपूर्ण वातावरण आहे।